नमस्कार मित्र मैत्रिणी, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे, पद्धती आणि फलश्रुती. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती स्वामी भक्ती कवी विष्णू बळवंत थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार पारायण कधी करावे. श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही, तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावीत, किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरी चालेल. पारायणाची वेळ: सकाळी स्नान आदीनंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. पारायणाची पद्धत: वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी, मस्तकी गंध लावावा, नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणाच्या प्रारंभी उजव्या तळहातावर पडीवर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी ताम्हनात सोडावे. हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. पारायणाची व्यवस्था: चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तस्वीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समय लावावे. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी. पारायण: आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा. पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले व्हावी. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा, किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. पारायणासाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? पारायणासाठी आवश्यक नियम: साधारण नियम: सकाळी स्नान आदीनंतर आणि नित्य देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध लावावा. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून शांतपणे वाचन करावे. पारायण चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा. वाचन झाल्यानंतर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले व्हावी. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. विशेष नियम: एकाग्रता: वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. उच्चार: शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. अर्थ: वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. भक्ती: पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. श्रद्धा: पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. नित्य नियम: पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. टीप: वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता. स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यावी? मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं टाळावं. जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवा आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करा. या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्र कथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करा. इतर काळजी: गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास पारायणासाठी वेळेचं नियोजन योग्य रीतीने करावं. पारायणाचे काय फायदे आहेत? श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे फलश्रुती:
आध्यात्मिक उन्नती. पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. जीवन सुधारणे. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्त आणि जीवनातील अडचणी दूर होतात. आरोग्य सुधारण्यास मदत होते. कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रेम भाव वाढतो. शिक्षण आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते. व्यक्तिमत्व विकास होतो. मनशांती आणि समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.